आज आपण बघणार आहोत मायक्रोवेव्हमध्ये खमंग खरपूस शेंगदाणे कसे भाजायचे। तर याच्यामध्ये मी खूप सारे टिप्स दिलेले आहेत। कोणती भांडी वापरायची मायक्रोवेव्हमध्ये, कोणत्या मोडवर आपल्याला शेंगदाणे भाजायचे आणि भरपूर अशा टिप्स याच्यामध्ये सांगितलेले आहेत। तर मी इथे साधारण अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। तुम्हाला जास्त प्रमाणात भाजायचे असतील तरी तुम्ही घेऊ शकता। तर इथे मी एक बोरोसिलचं भांडं घेतलेलं आहे। जेव्हाही आपण मायक्रोवेव्हमध्ये काचेची भांडी वापरतो तेव्हा बोरोसिलचीच आपल्याला काचेची भांडी घ्यायची, किंवा मग तुम्ही प्लास्टिकची जी टपरवेअरची भांडी असतात ती वापरू शकता, पण शक्यतो काचेचीच भांडी वापरायची आहेत। तर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे। जर हे पूर्ण बाउल भरून जरी शेंगदाणे तुम्ही घेतले तरीही चालतात। एकाच वेळेस तुम्ही खूप सारे शेंगदाणे याच्यामध्ये भाजू शकता। तर मी एवढ्या प्रमाणात घेतलेले आहे। जेवढे जास्त शेंगदाणे आपण घेऊ तेवढा जास्त वेळ आपल्याला भाजण्यासाठी लागणार आहे। तर मायक्रोवेव्ह ओपन करायचे, डायरेक्टली आपल्याला हे भांडं मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचं आहे आणि स्टार्टचं बटन दाबायचं आहे, कारण मायक्रोवेव्हमध्ये ऑलरेडी मायक्रोवेव्ह मोड हा सेट केलेला असतो। तुम्हाला साईन दिसेल बघा, मायक्रोवेव्ह जिथे असतं तिथे ते साईन वर डिस्प्लेवर येतं, ते चेक करायचं, नाहीतर चुकून तुम्ही कन्व्हेक्शन किंवा दुसरा मोड दाबू शकता। साधारण आपण 3 मिनिटासाठी इथे मायक्रोवेव्ह मोडवर शेंगदाणे सुरुवातीला भाजणार आहोत। खूप जास्त टायमिंग एकदाच आपल्याला लावून ठेवायचं नाही, 2 ते 3 मिनिटाच्या इंटरवलनी आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत। तर 3 मिनिट आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह ओपन करून आपल्याला हे शेंगदाणे आहेत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत, हलवून घ्यायचेत। म्हणजे काय होतं, सगळे शेंगदाणे आहेत ते एकसारखे भाजले जातात। काही वेळेस साईडचे वगैरे शेंगदाणे असतात ते कच्चे राहू शकतात, त्याच्यासाठी मिक्स करायचे। कारण जे सेंटरचे शेंगदाणे आहेत ते खूप लवकर भाजले जातात, त्याच्यामुळे सेंटरचे आहेत ते साईडला करायचे आहेत आणि साईडचे मध्ये घ्यायचे आहेत। तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर परत आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह स्टार्ट करायचं आहे। शेंगदाण्याची क्वांटिटी तुमची कमी असेल तर 1-2 मिनिटामध्ये आपले जे शेंगदाणे आहेत ते भाजल्या जातात, आणि जास्त प्रमाणात शेंगदाणे असतील तर तुम्ही टायमिंग थोडासा जास्त लावू शकता, कारण त्याच्यासाठी जास्तच टाईम लागणार आहे। तर मी परत 2 मिनिटासाठी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। बघा, माझी क्वांटिटी जरा कमी होती, तर त्याच्यामुळे शेंगदाणे छान खमंग खरपूस भाजलेले आहेत। तुम्हाला वरतून जरी दिसत असतील की हे शेंगदाणे भाजलेले नाही आहेत, पण कधीही मायक्रोवेव्हमध्ये शेंगदाणे भाजले की ते आतून चेक करायचे, कारण वरतून आपल्याला नॉर्मल दिसतात पण ते आतून भाजलेले असतात। जेव्हाही आपण मायक्रोवेव्हमध्ये कोणतीही गोष्ट भाजतो ती बाहेरून जशी आहे तशीच दिसते, पण आतून ती भाजलेली असते। ते करपू नये त्याच्यासाठी 2-2 मिनिटाच्या इंटरवलनी शेंगदाणे भाजायचे आणि चेक करायचे छान आतपर्यंत भाजलेले आहेत। तर तुम्हाला असं वाटलं की अजून थोडेफार कच्चे, त्याच्यापेक्षा जास्त अजून भाजायचे, तर 1 ते 2 मिनिटासाठी परत तुम्ही हे शेंगदाणे मायक्रोवेव्ह करू शकता।